आता आपला पावडर लॉक झाल्यानंतर आपण आधी काय करणार आहेत, आयब्रोज. आता आयब्रोज करताना काय करायचंय, कधी पण ब्लॅक कलरचा रंग घ्यायचा नाहीये. कधी पण आयब्रोज करताना तुम्हाला डार्क ब्राऊन कलरचा रंग घ्यायचा आहे. कारण आपले जे केस आहेत किंवा आयब्रोज असेल ते कधीच ब्लॅक कलरचे नसतात, ते असतात डार्क ब्राऊन किंवा डार्केस्ट ब्राऊन रंगाचे. म्हणून आयब्रोज डिफाईन करताना कधीही डार्क ब्राऊन कलर वापरायचा आहे, ना की ब्लॅक कलर. आता तुम्ही आयब्रोज डिफाईन करताना स्टार्ट कुठनं करताल, मिडल पासनं तुम्हाला वरती जायचंय आणि पुढे जे करणार आहात ना ते फक्त फिनिशिंग द्यायचे. आपले आयब्रोज बघा ना, नॅचरल आयब्रोज कधीच इथपासून असते का डार्क, नाही ना. मग लायटर टू डार्क जायचंय. कसं, लायटर टू डार्क. आणि ब्रश आता आपण आयब्रो डिफाईन साठी वापरलेला आहे ब्युटिलिशियसचा अँग्युलर ब्रश. आता यात खूप साऱ्या कंपन्या आहेत, तुम्ही आपल्या पॉकेटच्या हिशोबाने घेऊ शकता. अँग्युलर म्हणजे काय, हे बघा हा कर्व दिसतोय का तुम्हाला, हा कर्व, ह्याला म्हणतो आपण अँग्युलर ब्रश, जो आयब्रोज डिफाईन साठी खूप छान आहे. आणि त्यालाच पाठीमागे असं एक स्पूली येतो. ह्याने काय करायचं, ह्याने लावायचं आणि याने काय करायचं, क्लीन करून घ्यायचंय. आता आपल्याला करायचं आहे आय शॅडो. आता आय शॅडो करण्यासाठी आपल्याला आधी आयब्रोजला छान शेप देऊन घ्यायचा आहे. शेप देताना तुम्हाला बघा असा शेप द्यायचा आहे, फ्रंटने यायचं आहे आणि स्ट्रेट येऊन इथे कर्व करायचा आहे. बघा कसं एक क्लीन क्लिअर दिसतंय आयब्रोजला, हे की नाही. सेम इकडेच करायचं. आणि आय शॅडो करताना ना एकदा तुम्ही हा सरफेस क्लीन केलाय, म्हणजे इथे फाउंडेशन स्किन टोनचं वगैरे जे लावाल ते लावल्यानंतर ब्राईडला डोळे ओपन करायला लावायचे नाही. कारण हा कसला पार्ट आहे, मुव्हेबल पार्ट आहे. डोळे उघड. ओके, डोळे उघडून परत बंद जेव्हा करेल त्यावेळेस काय होतं, इथे परत क्रीज क्रिएट होतात. तुम्ही जर ह्याच्यावर रंग लावले तर तिथे ते कसं दिसणार आहे, ह्या क्रीज मध्ये जमा होतील आणि तो आय शॅडो प्लेन दिसणार नाही तर खराब दिसतो. म्हणून एकदा डोळे बंद केले की आय शॅडो होईपर्यंत क्लायंटला डोळे ओपन करायला लावायचे नाही, किंवा त्या इथे पावडर लॉक झाल्याशिवाय. आता आय मेकअप करताना आपल्याला एक लायटर शेड घ्यायचा आहे. आता आय मेकअप करताना तुम्हाला आईज माहिती पाहिजे, बरोबर. आता आईजचा जो ओपन कर, आता जे ओपन होतो ना ह्याला म्हणतो आपण सॉकेट लाईन. सॉकेट लाईन किंवा क्रीज एरिया पण आपण त्याला म्हणतो. आता हा जो क्रीज एरिया आहे ना, ह्याच्या खालीच तुम्हाला काय करायचे, डार्कर शेड अप्लाय करायचे. आणि जी ही क्रीज लाईन आहे ना त्याच्यावर तुमचे लाइटर शेड लागले गेले पाहिजे. जर डार्कर शेड ओपन कर असं इथे लागले तर किती घाणेरडं दिसतं ना. तर तसं करायचं नाहीये. कधी पण जे डार्कर शेड आहेत ना तुमचे क्रीजच्या खाली लागले गेले पाहिजेत आणि वरती फक्त ट्रान्झिशन दिसलं पाहिजे. काय दिसलं पाहिजे, ट्रान्झिशन त्या रंगाचं. आता आपण थोडंसं सॉफ्ट लुक करणार आहोत आय मेकअपचा. मी आधी एक लाइटर शेड घेतलाय पीच कलर, तो मी काय करते क्रीज आणि खाली पण लावून घेते, क्रीजच्या वरती आणि क्रीजच्या खाली. आणि सेम प्रोसेस मी ह्या आईज वर पण करणार आहे. आय मेकअप करताना काय करायचंय, दोन्ही आईज तुम्हाला सोबत करा, म्हणजे थोडेसे जे कलर्स असतात ना ते सेम लागतील. नाहीतर मग आधी हा आय मेकअप केला नंतर हा मेकअप केला तर कधी कधी काय होतं, वेगवेगळे दिसू शकतात. आणि एक रंग घेतला ना तर दुसरा रंग घेतल्यानंतर त्या ब्रशचा शेड चेंज होतो, मग वेगळाच आय मेकअप दिसतो ना. म्हणून हा रंग मी इथे लावलाय ना तोच मी इथे लावून घेणार इकडच्याला, म्हणजे इक्वल दिसणार. आणि तुम्हाला हातामध्ये 2 पफ घेऊन पूल करायचंय, किंवा तसंही करू शकता, पण आपल्याकडे एवढा वेळ नसतो ब्राईडला, म्हणून थोडंसं पूल करून ठेवा आणि फास्ट आय मेकअप करा, हे की नाही. आता मी लायटर शेड घेतला होता ना, एक डार्कर शेड घेतलाय, तो कुठे लावते मी, लॅशच्या वरती. ओके, आता वरती जसे जाल ना तसं तसं तुम्हाला लायटर करत जायचंय लॅशच्या वर.